आता कांद्याचे भाव वाढले म्हणून हस्तक्षेप केंद्र सरकारनं केला. आता टमॅटोचे भाव कमी झाले तर मर्दांगी दाखवली पाहिजे ना सरकार, भाव हस्तक्षेप करायची का किमान त्याच्या उत्पादन जेवढं होईल त्याच्यातला खर्च निघून काही नफा आला पाहिजे. एवढे तर टमाट्याला भाव भेटले पाहिजे ना. 1 रुपया किलोनं टमाटे चाललं, आता सरकार तोंड दाखवत नाही, आता तिथं हस्तक्षेप करत नाही. पण कांद्याचे भाव वाढले, सरकार पडतं. 1980मध्ये सरकार पडलं आणि 80मध्ये सरकार येण्याचं कारण इंदिरा गांधीजीनं कांद्याला आम्ही महाग होऊ देणार नाही, कांदा आम्ही कमी भावातच ठेवू, स्वस्तात देऊ असं बोंबलून सत्तेत आल्या इंदिराजी. नंतर अटल बिहारीचं सरकार कांद्यानं पाडलं, कांद्याचे भाव वाढले म्हणून सरकार पडलं. आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव कमी भेटते, मग आमच्या पीक घेणार जो आमचा शेतकऱ्याला भाव कमी भेटतं पिकाला, म्हणून शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं. कारण याच्यात आम्ही कसं आहे, शेतकरी हा राष्ट्रवादीचा शेतकरी आहे, शिवसेनेचा आहे, प्रहारचा आहे, भाजपचा आहे. त्याच्यामुळं आता तुम्हाला आधी सांगतो आहे महत्त्वाचं, तो धर्मात तर गुंतला आहे पण पक्षात एवढी गाठ बांधली आहे त्यानं, तर बाप मेल्याची फिकर नाही आहे पण पक्ष पडला नाही पाहिजे. ही शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण आहे. तो बिचारा भोला बाबळा त्याच्या मागं झेंडा घेऊन उभा राहतं, तो आमच्या मागं राहू नये आम्ही जर त्याच्या वाटोळं करत असेल तर, म्हणजे स्पष्ट मत आहे. पण त्यांनी हे जेव्हा सुधारणा करेल तेव्हा काहीतरी चित्र बदल होईल. आता तुम्ही दुसरी गोष्ट सांगतो आहे का आमचं शहरीकरण होतं आहे, प्रचंड शहरीकरण होतं आहे आणि खेड्यातला मतदाराची संख्या अर्थात आमदाराची संख्या कमी होत चालली. पहिले आम्ही 80% आमदार ग्रामीण भागाचे राहायचे, आता आम्ही ते गेलं आहे 50, 55, 60%. म्हणजे 125-30 आमदार, 130 ते 40 आमदार ही शहरी विभागाचे राहणार आहे निवड. आता ही अधिक समोरचा काळ जे येईल ना, तर येणारं सरकार विचार काय करेल का शेतकऱ्याच्या रडगड्याकडे पाहिल्यापेक्षा शहरातल्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावं. आणि त्याची सुरुवात आहे. 1.25 लाखाचं घर गावात आहे आणि 2.5 लाखाचं घर शहरात आहे. ही त्याची व्यवस्थित सुरुवात आहे, मोठं उदाहरण आहे. म्हणजे मतात तुम्ही कमी पडले तर दामातही कमी पडणार आहे, मदतीतसुद्धा कमी पडणार आहे. मत कम तो सब कम, अशी एक व्यवस्था निर्माण होईल. तर खऱ्या अर्थानं तो मला वाटते आमचा शेतकरी आत्महत्यामुक्त झाला पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे. अखेरी मराठवाडा या महाराष्ट्राच्या एकंदरीत एक राज्य राहण्यासाठी मराठवाड्याची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. आणि अतिशय करोडो अशा जास्तीत जास्त करोडो असणारा एकंदरीत आपण जर पाहिलं तर मराठवाड्याकडे पाहिलं जातं. तर त्या सोयीनं निवड मुक्त दिन चांगला नाही तर खऱ्या अर्थानं कर्जातून मुक्त कसा शेतकरी होईल, त्या अनुषंगानं आम्हाला कसे कार्यक्रम राबवता येईल, कारण ते तशा पद्धतीनं समोर आलं पाहिजे अशा शुभेच्छा देतो आम्ही. कसं आहे, घोषणा करणं आणि अंमलबजावणी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आता तुम्ही अधिवेशनातले सुरुवातीपासून भाषणं ऐका अर्थमंत्र्याचे, तर अर्धे ते भाषणं फक्त भाषणं राहतं, अंमलबजावणी होतच नाही. तुम्ही जर थोडा आपण अभ्यास केला, तर मी पण त्याचा अभ्यास केलेला आहे, ते 100 गोष्टी बोलल्या तर त्यातल्या 25 गोष्टी खाली उतरतात. काही तर फक्त मग त्या सभागृहात काही टाळ्या वाजवासाठी भाषणं होतात, काही थोडेसे मतं घेण्यासाठी, कधी ती अंमलबजावणीच होत नाही. अनेक गोष्टी अशा. मागं सुधीर भाऊ मुनगंटीवार वित्तमंत्री होते, त्यांनी शहीद स्थळांना 25 लाख देऊ, पण ते दिल्याच गेले नाही. आमच्याच 2 शहीद स्थळाले आम्ही कशा तरी करून आणले. अशा अनेक गोष्टी. अजितदादा असताना काही घोषणा झाल्या. तर ह्या फक्त घोषणा राहू नये, त्याचं खऱ्या अर्थानं सामान्य माणसापर्यंत गेलं पाहिजे. आणि मला वाटतं पॅकेजपेक्षा शेतकऱ्याला जर मोठं करायचं असेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं हे MRGSमध्ये केले पाहिजे. मनरेगाशी जेथपर्यंत शेतकऱ्याला जोडल्या जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या पॅकेजला काही अर्थ उरत नाही. अर्थ जर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल, ऊन, वारा, पाऊस, वादळ, गारपीट आणि भाव या सगळ्या गोष्टीला एकमात्र कायमची औषध आहे, रामबाण औषध आहे, ते म्हणजे मनरेगा. उत्पादन आपण भाव देऊ शकत नाही, तर उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे.
मी नेहमी विधानसभेत मांडत असतो आणि मला वाटतं त्या माध्यमातून काही ना काही आपण केलं पाहिजे. आपल्यावर आरोप आहे की दिव्यांगांची जागा भरल्या जातात पण ब्लाइंड लोकांची जागा नाही भरली जात. माझ्यावर आरोप नाही आहे. सरकार आपण सगळ्यांच्याच जागा भरतो आहे. आपण आता अनुशेष आपण काढतो आहे. मंत्रालय आत्ता झालं आणि मंत्रालय आता झाल्यामुळं आम्ही आयुक्ताला आत्तापर्यंत आयुक्त माहीतच नव्हतं किती अनुशेष आहे, किती जागा भरल्या नाही. आत्ता आपण डिपार्टमेंट वाईज प्रत्येक विभागावाईज आपण अनुशेष काढायला लागलो आहे. 1-1.5 महिन्यात येईल आणि त्यानुसार जागा भरल्या जाईल. 1-1.5 महिन्यात अनुशेष भरला जाईल असं म्हणतात. नाही, आता जागा निघेल आणि जेव्हा जेव्हा त्या विभागाच्या जागा भरल्या जाईल तेव्हा अपंगाचा अनुशेष भरल्या जाईल त्याच्यात. आता जागा काढणं हे दिव्यांग मंत्रालयाचं काम नाही आहे. जेव्हा जागा निघेल त्या विभागाच्या, पण त्या विभागामध्ये आमचा किती अनुशेष आहे हे माहीतच नव्हतं दिव्यांग मंत्रालयाला. म्हणजे ते आता 1 वर्ष 6 महिने झाले ते मंत्रालय झालं म्हणून ह्या गोष्टी आता बाहेर यायला लागलेल्या आहेत.